मंथन न्यूज महाराष्ट्र। अहमदनगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील राहुरी मांजरी शिवहद्दीत येथील ऊसाच्या शेतामध्ये 67 वर्षीय वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती। सुमनबाई सावळेराम विटनोर, वय वर्ष 65, राहणार मांजरी असे या मृत महिलेचे नाव असून संजय चोपडे या खून करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी गजाआड केले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की राहुरी तालुक्यातील मांजरी येथील शिक्षक कैलास विटनोर भगवान यांच्या मातोश्री रविवारी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेल्या होत्या। मात्र त्या उशिरापर्यंत घरी न आल्याने सोमवारी राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। त्यांच्या नातेवाईकांनी शेतातील आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता काल मंगळवार दुपारच्या दरम्यान मांजरी येथील चोपडे यांच्या ऊसाच्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे। मृतदेहाच्या अंगावरील सुमारे 4 तोळे सोन्याचे दागिने हे देखील ओरबडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी दिसून आले। मृतदेह ओळखू नये म्हणून चेहरा देखील जाळण्याचा प्रयत्न आरोपीने केला असल्याचे प्रत्यक्षदर्शींना दिसून आले आहे। पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबर्मे, पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपूजा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह डिटेक्शन पथकातील पोलीस कर्मचारी अशोक शिंदे, प्रमोद ढाकणे, सचिन ताजने, नदीम शेख, सूरज गायकवाड, प्रवीण बागुल, राहुल यादव, अमित राठोड, दीपक फुंदे या पोलीस पथकाने रात्रभर या घटनेचा शोध लावत या गुन्ह्यातील आरोपी संजय चोपडे यास ताब्यात घेऊन गजाआड केले आहे। राहुरी पोलीस ठाण्यात याबाबत कैलास सावळेराम विटनोर, वय वर्ष 54, धंदा नोकरी यांनी खुनाचा व दागिने लुटल्याचा गुन्हा नोंद दाखल केला आहे। दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की 13 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादीची आई सुमनबाई विटनोर या कोणतरी अज्ञात चोरट्याने आमच्या शेतात लगत असलेल्या अंबादास चोपडे यांच्या शेतात बोरवेल जवळ नेऊन तिच्या जवळ सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले व तिचे शरीर हे साडीचा वापर करून अर्धवट जाळले व तिचा खून केला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। यावेळी घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ञ आणि फॉरेन्सिक क्लबचे पथक दाखल झाले होते। या वृद्ध महिलेची इतकी निर्घुणपणे का हत्या करण्यात आली? यामध्ये काही प्रॉपर्टीचा वाद आहे का की लुटमार करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला? याचा छडा पोलीस पथक लावत आहेत। घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर।